आताचं राजकारण जर आता आपण बघितलं, युती आघाडी राज्यात आहे, केंद्रात आहे, पण बदलापुरात युती नाहीये. आता महायुती झाली असती तर असे अनेक प्रकार घडले असते. खूप गमतीचा भाग आहे. म्हणजे तिथली निवडणूक खरोखर म्हणजे तिथे मला कुठेही मोठे मोठे फ्लेक्स दिसले नाही, ऍडव्हर्टाईज दिसले नाही. खासगी फ्लेक्सला आम्हाला पण रस्त्याच्या बाजूला परवानगी देत नाही, कारण ते वाहन चालकांचं लक्ष विचारलं. वहिनी, तुम्ही नगरसेविका असताना एक मोठं धाडस केलं होतं. ते मुळात चुकीचं होतं. जी वाढीव निविदा होती त्याला विरोध म्हणजे तो कुठेतरी भ्रष्टाचाराचा वास येत होता. तुमच्या गाडीमध्ये एखादा साहित्यिक, एखादा कलाकार आम्हाला कधीतरी दिसू शकेल, पण बॉडीगार्ड नसतात. 2 बॉडीगार्ड, एक बॉडीगार्ड जर आपण ठेवलं, त्याच्याऐवजी जर आपण 2 सफाई कामगार अजून वाढवून ठेवलं तर आपल्याला ह्या पेशंटसाठी अजून उपयुक्त होईल. स्वतःचा हॉल तुम्ही कोविड सेंटरसाठी उपलब्ध करून दिला होता. आर्थिकदृष्ट्या सक्षम माणूस, मी राजकीयदृष्ट्या सक्षम माणूस, पण कुठेच मला गैरउपयोग केला. त्यावेळेला मला जाणीव झाली तर ही माझी परिस्थिती अशी आहे तर सामान्यांचं काय असेल. भारतातलं बदलापूर आणि चायनातलं बदलापूर यातलं 200 वर्षाचा फरक असेल तर ती गॅप कमी करण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. वहिनी, या सगळ्या कार्यक्रमांमध्ये तुमचं योगदान कसं असतं? पडद्यामागचं असतं. म्हणजे मी आयोजनामध्ये मी असते आणि व्यासपीठावर मी असते. विरोधकांना काय सांगाल? जनता ही ठरवत असतात कोणाच्या पाण्यात कौल टाकायचं. नमस्कार, मी भूषण करंदीकर. नगर परिषदा निवडणुकांची प्रचाराची आता शेवटच्या टप्प्याकडे वाटचाल सुरू आहे. प्रचार जास्तीत जास्त रंगत चाललेत आणि उमेदवारांचं भवितव्य आठवड्याभरानंतर मतपेट्यांमध्ये बंद होणार आहे. अशाच वेगवेगळ्या टप्प्यांवरती असणाऱ्या प्रचाराचा आढावा घेण्याचा प्रयत्न आपण करतोय. बदलापूरमध्ये आपण आहोत आणि बदलापूरमध्ये नगर परिषद निवडणुकीसाठी जोरदार तयारी सगळ्याच पक्षांनी केली आहे. खरं तर राजकारण म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर जो लोकप्रतिनिधी असतो त्याची एक वेगळी प्रतिमा तयार होते. पण अशी काही उदाहरणं असतात की जी राजकारणापेक्षाही जास्त एक आदर्श व्यक्ती, आदर्श माणूस म्हणून समाजात वावरत असतात. त्यांच्याकडे बघून समाजाने काहीतरी शिकावं, काहीतरी घ्यावं, त्यांच्याकडनं प्रेरणा घ्यावी, अशीही काही उदाहरणं आहेत. आणि असेच एक लोकप्रतिनिधी बदलापूरचे, ज्यांनी स्वतःमध्ये माणुसकी जपत स्वतःला साहित्य असेल, संस्कृती असेल, कला असेल, या सगळ्या बरोबर जोडून घेत आपलं एक वेगळं अस्तित्व निर्माण केलंय. एक वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून त्यांनी कायमच वाटचाल केली आहे. आपल्या प्रभागाचाच नाही तर संपूर्ण शहराचा विकास कसा व्हावा याचं एक विजन असणारे एक लोकप्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. आपण त्यांचं स्वागत करूयात. श्री श्रीधर पाटील आणि त्यांच्या सौभाग्यवती स्वप्ना श्रीधर पाटील, आपल्या दोघांचंही मनपूर्वक स्वागत. खरं तर दादा, आपण म्हणजे तुमचं कुटुंबच या भागामध्ये इतकी वर्ष समाजकारण, राजकारणात आहे आणि तेव्हापासूनचं आतापर्यंतचं राजकारण तुम्ही बघितलंय. तुम्हाला काय नेमके बदल टप्प्याटप्प्यावर जाणवत गेले? फारच जर पूर्वी गेलो तर महादेव पाटील आमचे आजोबा होते, हे गावचे सरपंच होते. त्यावेळेचा किस्सा मी तुम्हाला सांगतो. बदलापूर शहरात इलेक्ट्रिसिटी पण नव्हती. महादेव पाटील शेतकरीच कुटुंबातले होते आणि ते नव्याने तिथे वीट भट्टी सुद्धा सुरू केली. त्यावेळेला काही मुंबईचे लोक राहण्यासाठी घर वगैरे जागा शोधत होते. त्यावेळेला राजभोज नावाचा एक व्यक्ती, दिल्ली दरबारी, त्यांचं थोडस राजकीय क्षेत्रात वावर होतं. या ठिकाणी जागा घेण्यात आल्या, त्यांना आश्रमशाळा सुरू करायची. तर त्यावेळेला ते जेव्हा आजोबांकडे आले की आम्हाला जागा द्या, आजोबांनी त्यांना जागा दिली. पण तेव्हा त्यांचं राजकीय क्षेत्रातून वजन बघून त्यांनी त्यांना अट टाकली की आमच्या बदलापूर शहरात, आमच्या गावात इलेक्ट्रिसिटी नाही, तुम्ही इलेक्ट्रिसिटी आणण्यासाठी प्रयत्न करा. आणि त्यावेळेला त्यांनी ही इलेक्ट्रिसिटी इथे मांजर्ली गावामध्ये, या भागामध्ये आणली. त्याचा पहिला मीटर आमच्या घरी लावला. ओके, म्हणजे ती सुद्धा एक विकासाची वाटचाल त्यावेळेपासून रिव्होल्युशन होतं. त्याच्यानंतर वडील नगरसेवक झाले कालांतराने, तेव्हा सुद्धा काळ बदली झाला. तेव्हा 18 नगरसेवक होते, छोटस बदलापूर होतं. त्यांच्या माध्यमातून अनेक कामे झाली. तो काँग्रेसचे शहराध्यक्ष सुद्धा होते. त्यावेळेला काँग्रेसची सत्ता होती. नकुल पाटील साहेब मंत्री महोदय होते. त्यांच्या माध्यमातून या मतदारसंघाच्या विकासासाठी खूप प्रयत्न त्यांनी केले. आमदार किसन कथोरे साहेब सुद्धा त्यांच्या सोबत होते. त्यावेळेला कदाचित ज्युनियर सुद्धा असतील, ते मला माझ्या वडिलांना दादा बोलायचे. आणि किसन कथोरे साहेबांच्या निवडणुकीत म्हणा किंवा त्यांना कुठेतरी लिफ्ट देण्याकरता माझ्या वडिलांनी खूप मोठं योगदान दिलेलं आहे. त्यावेळेला नकुल पाटील साहेब मंत्री महोदय होते.
आर.सी. पाटील साहेब जिल्हा अध्यक्ष होते काँग्रेस पक्षाचे. लिडरशिप हे बाहेरचे होते, डोंबिवलीचे होते, ठाण्याचे होते. त्यावेळेला आर.डी. सिंग जे लिडर होते, या हरबंस सिंग त्यावेळेला या ठिकाणी खासदार वगैरे असायचे. किसन कथोरे साहेब एक नवीन नेतृत्व उदयास आलेलं होतं आणि बाबांना स्वतः काही आमदार वगैरे होण्याची काही इच्छा नव्हती, पण स्थानिक आमदार असावा त्यांची खूप इच्छा होती. म्हणजे नकुल पाटील साहेब आणि आर.सी. पाटील साहेब यांची एक लॉबी तोडून किसन कथोरे साहेबांना कुठेतरी त्याची लिडरशिप प्रमोट करण्यासाठी बाबांनी खूप प्रयत्न केले आणि त्यात यशस्वी झाले. तो काळ मागे सरला, तुम्ही स्वतः राजकारणात आलात, ऍक्टिव्ह राजकारणात आलात, नगरसेवक झालात. तेव्हा लढवलेली निवडणूक आणि आत्ताची 2025ची निवडणूक, काय नेमकी आव्हानं वेगळी आहेत? ऍक्च्युली आता जी थेट नगराध्यक्ष पदाची जी निवडणूक होत आहे, नागरिकांच्या मधून थेट नगराध्यक्ष निवडून जाणार आहे, पण ती त्यावेळेस जी पहिली निवडणूक लढवली होती ती थेट नगराध्यक्ष पदाची निवडणूक होती. आणि माझी पत्नी स्वप्ना त्यावेळेला तो लेडीज अवॉर्ड होता, म्हणजे हिने निवडणूक लढवली होती आणि ही निवडून आली होती. आणि माझा निसटत्या फरकाने त्यावेळेला पराभव झाला होता. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निवडणूक लढवली होती. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाली नव्हती. शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची आघाडी झाली होती. मतविभाजनाचा फायदा रामभाऊ पातकर यांना झाला आणि ते त्यावेळेला नगराध्यक्ष झाले. 2005 आणि मग 2005ला मी 10ला मी निवडणूक लढवली, त्यावेळेला मी निवडून आलो. 15ला निवडणूक लढवली, तेव्हाही निवडून आलो. आणि मधल्या काळात जी विकासाची कामं आहेत ती करण्यासाठी प्रयत्न केला. शहरात नगर परिषद सभागृहात या शहराच्या विकासासाठी ज्या ज्या चांगल्या भूमिका मांडता येतील त्यांनी मांडल्या. अनेक विषय मार्गी लावले, त्याची तर जंत्री अहवालात किंवा सर्वांना माहिती आहेच, जनतेला सुद्धा माहिती आहे बदलापुरातल्या. पण दादा बघा, तुम्ही 2005ला पहिली निवडणूक लढवली, आज 20 वर्ष म्हणजे 2 दशकं लोटली, आता 25ची निवडणूक तुम्ही लढवताय. त्यावेळेचं बदलापूर थोडंसं आपण म्हणूया की लिमिटेड होतं. आता बदलापूरचा विस्तार खूप झालाय, सगळ्याच बाजूनी बदलापूर वाढलंय, प्रभाग रचना बदललीये, नवनवीन लोक इथे मतदार राहायला आलेत. आता नेमकी आव्हानं तुम्हाला काय दिसतात? कारण आताचं राजकारण जर आता आपण बघितलं, युती आघाडी राज्यात आहे, केंद्रात आहे, पण बदलापुरात युती नाहीये, तर काय नेमकं वातावरण तुम्हाला दिसतंय? ऍक्च्युली काय झालं, 2010 नंतर जनगणना झाली आणि आपली लोकसंख्या 1 लाख गृहीत धरून ही सर्व रचना झालेली आहे. आणि आता 15 म्हणजे 10 आणि आता 2015 वर्षात खूप लोकसंख्या वाढली, म्हणजे 4 लाख, जवळजवळ 4 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असेल. आणि प्रभाग रचना ही जुन्या लोकसंख्येच्या अनुषंगाने झालेली आहे. आणि मागची 10 वर्षे निवडणुकीत झालेले अनेक कार्यकर्ते त्या ठिकाणी काम करत होते आणि प्रत्येकाला निवडणूक लढवण्यासाठी संधी हवी होती. प्रभाग रचना लोकसंख्या न वाढल्यामुळे, म्हणजे ऍक्च्युली पेपरवर ते प्रभागची संख्या वाढली नाही. आणि मग त्यावेळेला अनेक कार्यकर्त्यांना, प्रत्येक पक्षाचे एवढे कार्यकर्ते आहेत त्यांना न्याय कसा देणार, त्याच्यामुळे इथे महायुती झाली. बरोबर, पण महायुती झाली नाही, लोक नाराज झाले आणि स्थानिक पातळीवर ते होत असतात, खूप कॉमन गोष्टी आहेत या. पण भाजपसारख्या पक्षात एक उमेदवार एबी फॉर्म घेऊन पालिकेत जातो आणि तो शिवसेनेचा उमेदवार होतो, त्याकडे तुम्ही कसं बघता? आता महायुती झाली असती तर असे अनेक प्रकार घडले असते. म्हणजे हीच काही मंडळी कुठे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात गेली असती, कुठे राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षात गेली असती, महायुती झाली असती, असं चित्र आपल्याला सर्रास पाहायला मिळालं असतं. आताही बऱ्याच इनकमिंग आउटगोईंग झालेले आहेतच अनेक, म्हणजे जसे त्यांचे आमच्याकडे आले तसे आमचेही तिकडे गेलेले आहेत. बरोबर. थोडक्यात आपण असं म्हणूया की राजकारणाने सुद्धा काट टाकली आहे आणि आता निवडणुका जिंकण्यासाठी वेगवेगळ्या मार्गांचा वापर होतोय, तो उघड आहे. पण तुमच्याकडनं असं कधी होताना मी पाहिलं नाहीये. तुम्ही साधे बॅनर सुद्धा कधी प्रभागात लावल्याचं आम्हाला दिसत नाही. म्हणजे कार्यक्रम असतात त्याचे बॅनर आम्ही पाहतो, पण बाकी तुम्ही केलेल्या कामांचे किंवा कुठल्या उपक्रमांचे असे बॅनर आम्हाला दिसत नाहीत. हे तुम्ही कसं जमवता? ऍक्च्युली मला उद्घाटन करायला सुद्धा आवडत नाही, म्हणजे रस्त्याचं भूमिपूजन. पण आता 1-2 मी केली आता निवडणुकीच्या पूर्वसंध्येला, पण मी कधीच करत नाही. नगर परिषदेचा फंड असतो, आमचं लोकप्रतिनिधीचं काम काय की बाबा सभागृहात भूमिका मांडणं, बाबा या कामाची आवश्यकता आहे आणि तो मंजूर करून घ्या, आणि ती बॉडी मंजूर करत असते. आणि मागच्या 5 वर्ष काही बॉडी सुद्धा नव्हती. आम्ही समजा एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून बरीचशी कामं मंजूर करून आणले. आणि ही बॅनरबाजी करणे, बॅनर मुळात माझा जो पॅशन आहे तो पर्यावरण आणि कचरा व्यवस्थापन हे माझं पॅशन आहे.
आज आपण बॅनर लावतो, आता निवडणूक आहे म्हणून मी बॅनर लावलेले आहेत, त्यात मी तो प्रचाराचा भाग झाला. पण मी कधी माझ्या वाढदिवसाचे बॅनर लावलेले नाही, मला शुभेच्छांचे सुद्धा बॅनर लावायला आवडत नाही, कारण ते आता दिवाळीच्या शुभेच्छा, दिवाळी होऊन जाते ते बॅनर तसेच लटकत असतात आणि तो वेस्टेज जातो, ते बॅनर कुठे रियूज होत नाही, ते फेकले जातात आणि कुठेतरी कचरा वाढीसाठी आपण प्रयत्न करत असतो आणि व्यक्तित्व वाढवणे हा मुळात मला आवडत नाही. त्याच्यामुळे मी फक्त कार्यक्रमाचे बॅनर लावतो, अन्य कसलेही बॅनर मी लावायचे टाळतो, म्हणजे कमीत कमी लावतो. बरोबर. आणि विद्रुपीकरण पण विद्रुपीकरण एक्झॅक्टली. आता प्रत्येक एखादा लीडर असतो, त्याचे वाढदिवस असतो, एखादा समजा 2 तारखेला वाढदिवस आहे, तो वाढदिवस झाल्याच्या नंतर तो गेले पुढचे 3 महिने तो पोलवर लटकत असतो आणि जर आपण परदेशातील शहरं बघितली तर तुम्हाला कुठेही अशी बॅनरबाजी दिसत नाही. एक तर शहराचं विद्रुपीकरण होतं, तो भाग वेगळा आहे, परंतु वाहन चालवताना ड्रायव्हरचं पण लक्ष विचलित होऊ शकतो, याकडे सुद्धा बघितलं पाहिजे. वहिनी तुमच्याकडे येतो. दादांनी संपूर्ण घराण्याची राजकारणाची पार्श्वभूमी सांगितली आहे. जेव्हा तुम्ही राजकारणात आलात तेव्हा नेमकं तुमच्या मनात काय होतं? दादांकडनं काही टिप्स तुम्हाला मिळाल्या होत्या का? माझं नुकताच त्यावेळेला लग्न झालं होतं, म्हणजे 3-4 वर्ष झाले असतील. माझं जर माहेरचं बॅकग्राऊंड हा राजकारण नाहीये, कारण माझे वडील शिक्षक असल्यामुळे, पण इकडे मला लेडीज वॉर्ड पडल्यामुळे मला नव्याने संधी मिळाली या ठिकाणी. थेट नगराध्यक्षासाठी निवडणूक लढवत होते, त्यामुळे मला त्यावेळेला वॉर्ड क्रमांक 6 होता, 6 मधून मी निवडणूक लढवली. पण मला अनुभव नसताना थोडं मार्गदर्शन यांचंही झालं, फॅमिलीचंही झालं, बाबांचं मार्गदर्शन झालं त्यावेळेला आणि त्याच्यामुळे मी पूर्ण वॉर्डमध्ये सगळं फिरलं. काही अनुभवी लेडीज होत्या, आई, कारण त्या अगोदर आई आमच्या म्हणजे सासूबाई या नगरसेविका होत्या, त्यांनी ज्या जोडलेल्या महिला होत्या त्या मला म्हणजे त्यांची साथ मला लाभल्यामुळे मग मी हे पूर्ण करत राजकारणाचा मला थोडा अनुभव आला त्यानंतर. बरोबर. पण बचत गट तुम्ही सुरू केलात आणि तो पहिलाच मला असं वाटतं बचत गट सुरू केला सुरुवातीच्या नंतर. तर आज त्या बचत गटाचं स्वरूप काय आहे? बचत गट सुरू केले मी त्यावेळेला, म्हणजे APL BPL असं बचत गटाचं हे होतं, कारण त्यावेळेला BPLच होतं. नंतर मी अभ्यास करून शहरी भागामध्ये बचत गट होत नाही असं मी ऐकलं होतं ना, आणि होतात ते नगरपालिके थ्रू BPLचे होता. पण फर्स्ट टाइम मी APLचे म्हणजे ज्या महिला आहेत त्यांचं बचत गट सुरू केलं आणि त्यांच्यासाठी मग उद्योग निर्माण करण्यासाठी जे बचत गट झाले, 1-1 टप्प्याने असे बचत गट वाढत गेले. मग त्या महिलांना आम्हाला काहीतरी करायची अशी उत्सुकता आली. त्यावेळेला मी नवीन उद्योग किंवा कॅन्डल मेकिंग म्हणा किंवा इतर उद्योग म्हणजे असं त्यांना प्रोत्साहन देत राहिली. त्याचबरोबर मला वेदांत फाउंडेशनच्या थ्रू मी तर फक्त 50 रुपये फी मध्ये मी त्यांना टेलरिंग क्लास, ब्युटिशियनचे क्लास, पुढे थोडं जनरेशन वाढत गेलं, कम्प्युटरचं हे आलं तर महिलांसाठी मग कम्प्युटर क्लास सुद्धा मी या सवलतीमध्ये चालू केल्या होत्या. आणि म्हणजे घरातली एक स्त्री शिकली तर पूर्ण कुटुंब शिकतो, कारण मुलांना पुढे आता AI वगैरे आले, त्यावेळेला एवढं मला माहिती नव्हतं, पण त्यावेळेला कम्प्युटर क्लासेस महिलांसाठी वगैरे चालू, इंग्लिश स्पीकिंगचे क्लासेस चालू केले होते. म्हणजे असं पुढे ते टप्प्याटप्प्याने वाढत गेलं. पण आज त्याचं काय स्टेटस आहे? म्हणजे आज त्या बचत गटांपैकी बचत गट काही महिला म्हणजे स्वतःच उद्योग चालू केले. टेलरिंग ज्यांनी शिकले त्यांनी स्वतःचा टेलरिंगचे क्लास किंवा स्वतः टेलरिंग करतात, ब्युटिशियनचे क्लासेस केले, त्या महिला स्वतःचा पार्लर चालवतात. मी ते बघून चांगलं वाटतं. थोडक्यात रोजगार निर्मितीचा तो मला असं वाटतं जो सुरुवात झाली होती ती आजही अखंडपणे चालू आहे. दादा, जसं आम्हाला तुमची ओळख आहे की एक वेगळं व्यक्तिमत्व राजकारणातलं, म्हणजे अभ्यासू, तितकंच विचारी व्यक्तिमत्व, साहित्याची जाण असलेलं, या सगळ्या राजकारणाच्या धबडग्यातनं हे कसं जमवतात? माझी पॅशन आहे, आवड आहे. बऱ्याचशा गोष्टी राजकारणातल्या काही गोष्टी मी म्हणजे राजकारण आणि समाजकारण यांची सांगड घालूनच बोलतो. मला ह्या गोष्टी आवडतात म्हणून मी त्यासाठी वेळ काढतो. मी बिझनेस सुद्धा करतो. मी स्वतः माझं एक व्यावसायिक आहे, पण मी वेळ व्यवस्थापन खूप चांगली करतो आणि मी राजकारणात आणि समाजकारणात काम करत असताना काही लोकांच्या संपर्कात आलो. त्यांच्याकडून त्यांच्या सहवासातून मला एक चांगलं व्यासपीठ मिळालं. त्यातनं मला तो क्षेत्र जो साहित्यिक क्षेत्र आहे त्यात एक आवड पण निर्माण झाली. उदाहरण द्यायचं झालं तर आपले श्यामसुंदर जोशी सर, त्यांच्या मी सहवासात आलो. ऋतुराज वगैरे आम्ही मित्र, आणि मग पुस्तकाची वाचन मला आवड होतीच आणि पुस्तकं वाचायला लागलो. आणि त्यानंतर मी ग्रंथसखाचा विश्वस्त झालो. त्यानंतर जोशी सरांच्या माध्यमातून मी ग्रंथालयात जायला लागलो. तिथे सुदेश इंग्रज, दिनकर गांगर,
पद्मभूषण देशपांडे या सगळ्यांच्या सहवासात आलो. आणि तिथे मी आठवड्यातून एकदा तरी ग्रंथालयात जातोच. तिथे अनेक लोक अशी साहित्यिक मंडळी असतात, त्याच्यावर चर्चा होते, गप्पा होतात. त्यांच्यात चर्चा करताना मला असं जाणवलं की आपण अजून वाचन वाढवलं पाहिजे. त्याच्यानंतर माझं वाचन वाढलं गेलं. त्यांच्याबरोबर त्यांच्या सहवासात रमत गेलो. त्या कालांतराने मी ग्रंथालयाचा विश्वस्त झालो. कुमार खेतकर साहेब वगैरे ही सगळी मंडळी त्यावेळेला विश्वस्त होती. कुमार खेतकर साहेबांनी राजीनामा दिला, त्यानंतर मी ग्रंथालयाचा विश्वस्त झालो. आणि मग त्यांच्या माध्यमातून ही सर्व विद्वान मंडळी जी होती त्यांना मी बदलापुरात वेगवेगळ्या कार्यक्रमांना आणायला लागलो. त्यांची व्याख्यानं असो, परिसंवाद असो, छोटी छोटी समजा महानगर साहित्य संमेलन असो, असे कार्यक्रम करायला लागलो. स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलन असो, अशी सर्व मंडळी येऊन आणि लोकांना सुद्धा त्यांचं बोलणं आवडायला लागलं. एक चांगली बदलापूर मधले एक सांस्कृतिक केंद्र बनवण्याच्या दृष्टीने आम्ही एक ते पाऊल टाकलं आणि त्यात यशस्वी ठरलो. याच्या पलीकडे जाऊन म्हणजे शेवटी राजकारण करावंच लागतं, त्याला पर्याय नसतो. अमेरिकेमधलं राजकारण जवळनं पाहण्याची संधी निवडक लोकांना मिळाली, त्यात तुमचाही समावेश होता. तो तुमचा अनुभव कसा होता? मला 2015-16 सालची गोष्ट होती. त्यावेळेला डोनाल्ड ट्रम्प जे विद्यमान अध्यक्ष आहेत आणि हिलरी क्लिंटन यांची निवडणूक होती. आणि त्या निवडणुकीचा अभ्यास करण्याकरता परदेशी काही शिष्टमंडळांना बोलवलं जातं. 4 सदस्यीय शिष्टमंडळ हे भारतातून जाणार होतं. त्याची मला माहिती मिळाली, त्याचं मी ऍप्लिकेशन केलं. त्याच्यावर रिसर्च एक परीक्षा झाली, त्याची एक्झाम झाली. अमेरिकन कॉन्सुलेटने आमचं सिलेक्शन केलं आणि त्यानंतर आमची 14 जणांची टीम 16 दिवसासाठी या दौऱ्यावर गेली. आणि ती निवडणूक अगदी जवळून बघता आली, त्यांची सिस्टीम बघता आली, अनेक गोष्टी त्यावेळेला जाणून घेतल्या. खूप गमतीचा भाग आहे. म्हणजे तिथली निवडणूक खरोखर म्हणजे तिथे मला कुठेही मोठे मोठे फ्लेक्स दिसले नाही, जे ऍडव्हर्टाईज दिसले नाही. मग अशी मी उल्लेख केला. मी त्यावेळेला त्यांना विचारलं, बाबा इथे रस्त्याच्या बाजूला फ्लेक्स नसतात कुठले, म्हणजे खासगी फ्लेक्सला आम्हाला पण रस्त्याच्या बाजूला परवानगी देत नाही, कारण ते वाहन चालकाचं लक्ष विचारलं जातं. ह्या गोष्टी आपण शिकल्या पाहिजेत. आम्ही सुद्धा राजकारणात आहे. तर जर तो एवढा मोठा महासत्ता जर देश झाला आणि आपल्याला त्या दिशेने जर जायचं असेल तर काहीतरी त्यांच्याकडून घेतलं पाहिजे ना. तर हा 16 आणि आमचा खर्चही अमेरिकन कॉन्सुलेटने केला होता. 16 दिवसाचा दौरा मी आटपून आलो आणि तिथली राजकीय व्यवस्था बघितली. पत्रकारांशी बोलणं झालं, सिनेटर्सची, आपले जे सिनेटर आहेत सियाटलचे, मॅकडॉनल्ड, त्यांचा एक किस्सा सांगतो. 10 ते 10-15 वाजेपर्यंत आम्हाला त्यांनी वेळ दिली. ते वेळ देताना 10 आणि सुरुवातीची वेळ आणि संपाची वेळ पण ते देतात. त्यांना भेटलो, 10 ते 10-15 आमची वेळ झाली आणि एक्झॅक्ट ते 10 वाजता आम्हाला त्यांनी आत घेतलं. आम्ही आत गेलो तेव्हा स्वतःच टायपिंग करत होते कॉम्प्युटरवर. मग आम्हाला 15 मिनिटं त्यांनी वेळ दिली. मला आश्चर्य वाटलं की त्यांच्या केबिनमध्ये महात्मा गांधींचा फोटो होता आणि महात्मा गांधींचे ते फॅन होते. तर गांधींच्या देशातून आमचं त्यांनी आदरातिथ्य केलं. 15 मिनिटानंतर आम्ही बाहेर आलो. त्यांनी सगळं त्यांचं मनोगत व्यक्त केलं. नंतर आम्ही त्या बिल्डिंगच्या खाली आम्ही रेंगाळलो होतो. थोड्या वेळाने ते आले खाली. त्यांची गाडी त्यांनी स्टार्ट केली आणि निघून गेले. म्हणजे अमेरिकेचा सिनेटर, सिनियर मोस्ट सिनेटर आले होते आणि कुठलाही लवाजमा नाही, कुठलाही बॉडीगार्ड नाही आणि ते निघून गेले. म्हटलं आपल्यासारख्या देशात एखादा नगरसेवक पण एक 5-25 मुलं घेऊन फिरतो, आमदार तर वेगळीच गोष्ट आहे. तर आपण खूपच त्यांच्या राजकारणात आणि आपल्या राजकारणात तफावत आहे. अजून एक गमतीचा किस्सा सांगतो. तिकडनं आलो 16व्या दिवशी आमचं मुंबईला फ्लाईट उतरलं आणि त्यावेळेला विधान परिषदेची निवडणूक होती. विधान परिषदेची स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेचे जे आमदार निवडतात त्यांची निवडणूक होती. त्यावेळेला आदरणीय वसंतरावजी डावकरे साहेब आमची निवडणूक लढवत होते. ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नव्हते आणि मी नुसतंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून शिवसेनेत आलेलो. तर त्यांचे माझे व्यक्तिगत खूपच चांगले संबंध होते आणि त्यांच्या विरुद्ध शिवसेनेचे उमेदवार होते पाठक साहेब, रवींद्र पाठक साहेब. आणि माझा फ्लाईट मुंबईला लँड झाल्याच्या नंतर ही निवडणूक नगरसेवक त्यांना मतदान करत असते आणि आम्हाला सगळ्यांना घेऊन मग ही मंडळी गोव्या लागली. त्यांचं कॅम्प, यांचं कॅम्प, विधान परिषदेची निवडणूक आणि या सगळ्या चर्चा, काय जे काही शब्द असतील राजकारणातले, घोडाबद्दल म्हणा किंवा काही म्हणा, परंतु
खूपच विरोधाभास वाटलं. बाबा एक प्रक्रिया तिकडनं बघून आल्याच्या नंतर इकडनं आम्हाला एका रिसॉर्टवर ठेवलं गेलं. तो त्यांचा कॅम्प वेगळा, हा कॅम्प वेगळा. त्याच्यानंतर आम्ही एकत्रित जाऊन मतदान करणं असो. अर्थात ती निवडणूक वसंतरावजी ठाकरे साहेब हरले होते. त्याच्यानंतर मग आमची सुटका. थोडक्यात एवढा मोठा फरक दोन्ही देशातल्या राजकारणातला तुम्ही बघितला. जसं तुम्ही उदाहरण दिलं की तिथला सिनेटर स्वतःची गाडी चालवत निघून गेला, त्याच्या मागे लवाजमा नाही, तुमच्याही मागे कधी नसतो, तुमच्या मागे कोणी बॉडीगार्ड नाही, काय नाही, तुम्ही एकटेच फिरत असतात. कदाचित तुमच्या गाडीमध्ये एखादा साहित्यिक, एखादा कलाकार आम्हाला कधीतरी दिसू शकेल, पण बॉडीगार्ड नसतात. दादा तुम्ही म्हणजे आता नगरसेवक आहात, मोठमोठ्या गाड्या, हा सगळा लवाजमा, हे सगळं सोडून तुम्ही सायकलवर प्रभागात का फिरतात? मी सायकलवर प्रवास नाही करत, एक शिस्त मी बाळगलेली आहे. माझं काय म्हणणं आहे, मी एक लोकप्रतिनिधी आहे, तर आपल्याला लोकांनी निवडून दिलेलं आहे, तर एक कार्यकाळ आहे. समजा आता कोविडमुळे तो विषय नव्हता, पण तरी सुद्धा जर आपल्या लोकांनी निवडून दिले तर आपण लोकांसाठी काही वेळ दिली पाहिजे. तर मी ती वेळ निवडलेली आहे सकाळची 90 मिनिट, सकाळी 7 ते 8:30 हा वेळ मी लोकांसाठी दिलेला आहे. मी अर्ली मॉर्निंग उठतो, मी जवळजवळ 5-5:30 उठतो, मी योगा करतो, त्याच्यानंतर मी बाहेर पडतो. बाहेर पडल्याच्या नंतर काही परदेशी शहरं बघतो तर ती खूपच स्वच्छ असतात, म्हणजे लोकच घाण करत नाही तिथे, सफाई कामगार वगैरे माहिती नाही कमी असतील किंवा काही, आपल्या एवढी लोकसंख्या नाही, डस्ट नाही, तर ती शहर भले खड्डा असो किंवा काही असो, पण स्वच्छ असल्यावर तो मनाला भावतो आणि चांगलंच दिसतो. पण आपला प्रभाग स्वच्छ असला पाहिजे, म्हणून मी सकाळी रोज 1-1.5 तास स्वच्छता अभियान करण्याचा प्रयत्न करतो. रोज सकाळी सफाई कामगारांना फोन करतो, एक टीम जमवतो आणि मग कुठल्या तरी भागात आमची स्वच्छता अभियान असते. एकतर पायी फिरतो, नाही तर मग सायकलवर संपूर्ण प्रभागात एक राऊंड पण होतो, लोक भेटतात, एक तर स्वच्छता अभियान पण होतो. लोक भेटल्याच्या नंतर लोक काही प्रश्न सांगतात, कोण कुठे वॉकिंग करून आलेला असतो, कुठे पाईपलाईन लिकेज झालेली असते, कुठे काही समस्या असते, कुठे अनेक प्रॉब्लेम, मेंटेनन्सचे जे प्रॉब्लेम असतात ते रोज, म्हणजे तुमच्या घरी तुम्ही जर शोधायला गेलं तर तुम्हाला रोज मेंटेनन्सची कामं सापडतील. एवढ्या मोठ्या प्रभागात मेंटेनन्सची कामं सापडतात, ती सकाळी मी 1.5 तासात करण्याचा प्रयत्न करतो. आणि मी माझे सहकारी आहेत त्यांना मी काम असाइन करतो, बाबा तो लिकेजेस वॉटर सप्लायला जाऊन काढून घेणं किंवा काय. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा परत सकाळी येतो तेव्हा मी त्याचा फॉलोअप घेत असतो. आणि मग स्वच्छ अभियान करताना कुठेतरी बसून चहा पित असतो, ज्येष्ठ नागरिक असतात गार्डन मध्ये, त्यांचा बर्थडे सेलिब्रेट करत असतो. कुठेतरी आपण एक उत्तरदायित्व निवडून दिल्याच्या नंतर आपण आपली कामं करत राहायची. नंतर 10 नंतर आपण आपल्या कामात व्यस्त असतो. कुठलाही नागरिक छोटी गोष्ट घेऊन आपल्या ऑफिसवर येत नाही. कुठे पाईपलाईन लिकेज झालं, कुठलंही कोणी, त्याला पण संकोच वाटतो ना. एखादा कुत्रा मेला, कोण कोणाला फोन करणार नाही, तो तिथे सडून जातो. पण सकाळी जेव्हा असतो आपण, ते लोकांना माहिती आहे सकाळी प्रश्न ऐकले तर तो लोकांना सुद्धा सवय झालेली. मला 7 ते 8:30च्या दरम्यान लोकांचे सुद्धा फोन येतात, बाबा हा प्रॉब्लेम आहे. लोक संकोच मला सकाळच्या दरम्यान फोन करतात आणि मलाही सकाळी जो काम सांगेल त्याची कामं, प्रश्न सोडवण्याला खूप आनंद मिळतो. एक तर एक्सरसाइज होते सायकल चालवल्यामुळे, दुसरं लोक भेटल्यामुळे आपले हॅपी हार्मोन्स सुद्धा उत्तेजित होत असतात आणि लोकांची कामंही होत असतात. सगळीच कामं करणं शक्य नाही, पण 100 लोकांची कामंही छोटी छोटी असतात ना. आणि 100 पैकी 80-90% कामं होतात. 100 पैकी 100 कामांच्यावर आम्ही काम करतो. काही सुटतात, काही नाही सुटत, पण प्रयत्न आमच्याकडे 100% होत असतात. बरोबर. शेवटी अपेक्षा असते लोकांची 24/7 आपला लोकप्रतिनिधी आपल्यासाठी उपलब्ध असावा, पण ते तर शक्य नाही, कारण शेवटी माणूस आहे आणि त्याचं एक रुटीन असतं. पण तुमचं रुटीन मला फार एक आयडल वाटतं की तुम्ही 7 ते 8:30 हा विशेष वेळ. पहिले 90 मिनिटे. येस, पहिले 90 मिनिटे. पण का? एक तर आपण लोकप्रतिनिधी म्हणून लोकांची काम करायला पाहिजे, पण हे मला कुठे मिळालं जेव्हा मी रॉबिन शर्मा यांचं 5 AM क्लब पुस्तक वाचलं. अच्छा. त्यांना सांगितलं तुम्हाला जी पॅशन असेल किंवा कुठे तुमची करिअर असेल तर त्यासाठी तुम्ही सकाळची पहिली 90 मिनिटे द्या. ओके. त्यानंतर म्हटलं ह्या बेस्ट टाइम आहे, सगळीच कामं होतं. फार पूर्वी पुस्तक वाचलेलं होतं, मलाही आनंद मिळतो. म्हणजे मला ती आता एवढी हॅबिट झाली की मी सकाळी हे केलं नाही तर माझा दिवस कुठेतरी असं हॅपी जागा वाटतं. बरोबर. तुम्ही अजूनही वाचता रोज? माझा दिनक्रमच सांगतो. सकाळी मी 5-5:30 उठतो, त्याच्यानंतर मी योगा करतो, 7 वाजता बाहेर येतो, आयदर सायकल किंवा वॉकिंग करून मी लोकांना भेटतो, स्वच्छता अभियान करतो. अर्थात किती सफाई कामगार अवेलेबल आहेत त्याच्यावर. मगाशी तुम्ही बॉडीगार्डचा प्रश्न मला विचारला. अनेक मंडळी बॉडीगार्ड ठेवत असतात, कदाचित त्यांना आवश्यकता वाटत असेल, मला काय अशी आवश्यकता वाटली नाही.
पण म्हटलं 2 बॉडीगार्ड किंवा 1 बॉडीगार्ड जर आपण ठेवलं तर त्याच्याऐवजी जर आपण 2 सफाई कामगार अजून वाढवून ठेवलं तर आपल्याला ह्या पेशंटसाठी अजून उपयुक्त होतील. मी ती आयडिया करतो, 2-3 सफाई कामगार मी माझ्या वतीने जास्त ठेवतो, म्हणजे मला सकाळी चांगलं ते व्यवस्थापन करता येतं. तर सकाळी 8 ते 8:30 हे केल्याच्या नंतर मी घरी जातो. घरी गेल्याच्या नंतर मग मी किमान एक अर्धा ते 1 तास माझं वाचन असतं. रोज किती वाचलं याचं सुद्धा माझं एक टार्गेट असतो. सकाळी एक अर्धा तास आणि मग रात्री झोपताना अर्धा तास, असं माझं कंपल्सरी हा शेड्यूल आहेच. म्हणजे आठवड्यातून किमान 5 दिवस तरी मी हे करतोच. ते केलं नाही तर मला चुकलं. काहीतरी वेगळं करण्याची नेहमीच तुमची तयारी असते आणि तसा प्रयत्न तुम्ही करत असतात. तर निसर्गदूत बास्केट ही संकल्पना तुम्ही आणली, म्हणजे ती फक्त प्रभागापुरती नाही, पण एक शहराकरता तो एक आदर्श उपक्रम ठरेल असा उपक्रम होता. ती संकल्पना नेमकी आम्हाला सांगा. तर ती फक्त मला सुचलेली कल्पना होती. डॉक्टर शरद काळे जे BRCचे शास्त्रज्ञ होते, तुम्हाला त्याची कल्पना आहेच, त्यांचं एक व्याख्यान होतं. मला वाटतं स्वप्नच त्यावेळेला नगरसेविका होती. तर म्हटलं आपण ऍडव्हर्टाईज झाली पेपरमध्ये की बाबा असं असं कचरा व्यवस्थापनावर ते त्यांचं व्याख्यान आहे. तर मग आम्ही दोघं त्या व्याख्यानाला गेलो. मला फक्त सुचलेली कल्पना होती की आपण तो व्याख्यान ऐकावं, पण हिची खूप मेहनत त्यात झालेली होती. कदाचित ती माझ्या अधिक चांगलं सांगेल. डॉक्टर शरद काळे यांचं आम्ही व्याख्यान वाशीला ऐकलं. त्यानंतर आम्ही त्यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांना आम्ही म्हटलं की आम्हाला असं उपक्रम करायचंय. तर त्यांनी सांगितलं की एकदा BRC मध्ये येऊन तुम्ही, माझा जो प्लांट आहे म्हणजे BRC मध्ये जर किचन वेस्ट आहे तर त्याच्यासाठी मी एक BRC मध्ये प्लांट तयार केलेला आहे, तर ते तुम्ही एकदा व्हिजिट द्या. मग ते आम्ही BRC मध्ये जाऊन व्हिजिट केलं तिथे सगळं आणि तो प्लॅन बघितला. तर म्हटलं आम्हाला असं करायचं. तर प्रायोगिक तत्वावर आम्ही आमच्या घरी केलं. पहिलं बास्केट केलं घरी, तर बास्केट नंतर मग आम्ही थोडं मोठं केलं. घरातलं वेस्ट जास्त निघायला लागलं, तर मग ते सक्सेसफुल झालं. त्याच्याने आम्ही खत चांगलं निर्माण झालं, तर झाडांची ग्रोथ अजून चांगली झाली. मग आम्हाला अशी कल्पना सुचली की आम्ही प्रत्येक सोसायटीला व्हिजिट घेऊन त्यांची मीटिंग घेऊन आम्ही सोसायटीमध्ये ते बास्केटचं द्यायचं म्हणून ठरवलं. तत्पूर्वी आम्ही डॉक्टर शरद काळेंचं व्याख्यान ठेवलं पाटील मंगलकर प्रभागातील सर्व नागरिकांना बोलवलं. त्यात त्यांनी ती कन्सेप्ट समजून सांगितली. निसर्ग बास्केटमध्ये कल्चर असतं आणि आपण किचन वेस्ट जर याच्यात टाकलं तर सुरुवातीच्या टप्प्यात फक्त भाजीपाला वगैरे खरकटन आहे, तर ते त्यात काय वास येणार नाही आणि ते कल्चर एक चांगलं त्यात जैविक खत तयार झालं. बरोबर. आणि त्यात ते सूक्ष्म जीवाणू असतात आणि ते बॅक्टेरिया फस्त करतात. तो व्याख्यान इथे केल्याच्या नंतर नागरिकांनी पण सांगितलं आम्ही करू, आणि मग आम्ही ते बास्केट आमच्याकडून प्रभागातील सर्व एक 2,500 नागरिकांना आम्ही ते बास्केट दिलं आणि त्याचं ही व्यवस्थापन सगळे सांभाळत होते. महिला, शेवटी ह्या गोष्टी महिला करणार होत्या, पुरुष करणार नव्हते. तर हिची खूप मेहनत त्यावेळेला झाली होती. म्हणजे लोकांना असं थोडंसं केलं होतं, मी मग स्वतः हात घालून करायचे. म्हणजे त्याला काही असं वास किंवा फंगस असं काही नसायचं. ते पूर्ण रोज डेली त्यांना सांगायचं का आजकालच्या लाईफ सुरुवातीला त्यांना फक्त भाज्यांचा कचरा किंवा मंदिरातली फुलं असं हे करून नंतर त्यांना ते बास्केट जसं भरायचं तसं खाली जायचं. म्हणजे एक प्रकारचं खत तयार व्हायला लागलं आणि ज्यांना आवड होती त्यांनी एकदम इतकं चांगलं. आणि आम्ही त्याची एक म्हणजे प्रत्येकाला बक्षीस मला एक स्पर्धा टाईप ठेवलं, कोणाचं चांगलं बास्केट म्हणून. आणि काही सोसायटी म्हणजे प्रत्येक घरचं करायचं. आणि मी ज्या वेळेला जायचे ना सोसायटी, मला घरी नंतर जावं लागलं. सगळे बास्केट घेऊन खाली यायचे, लाईन मध्ये उभं राहायचं, बहिणी आमचं बास्केट बघा आमचं. एवढं चांगलं करायचं आणि ते कोविड पर्यंत खूप चांगलं चाललं होतं. आणि लोकांनी किचन गार्डन पण तेव्हा टेरेसमध्ये बऱ्याच जणांनी केलं होतं. भाजीपाला लावायचे, फुलं लावायचे. प्रत्येक जण मला आवर्जून बघायला बोलवायचं का आमचं किचन गार्डन बघा तुम्ही किती छान झालंय ते. आणि मला वाटतं काही अगदी 2-4 जण असं अजून चालू आहे त्यांचं. अरे वा, म्हणजे ही संकल्पना लोकांच्या मनात रुजली होती. रुजली होती, फक्त कोविडमुळे ती ब्रेक झाली. दुसरी गोष्ट म्हणजे ह्या उपक्रमांमुळे बदलापूरला नगरपालिकेनं सुद्धा जे प्राइज जे स्वच्छ भारतचं जे मानांकन जे रेट्स हे मार्क्स जे मिळत होते त्यात याचं खूप मोठं योगदान होतं. वहिनी, तुम्ही नगरसेविका असताना एक मोठं धाडस केलं होतं. भुयारी गटार योजनेला तुम्ही एकट्या होतात विरोध करणाऱ्या. कुठून आला हे धाडस? भीती नाही वाटली? ते मुळात चुकीचं होतं. भुयारी गटार योजनेला माझा विरोध नव्हता. जी वाढीव निविदा होती त्याला विरोध होता. म्हणजे कुठेतरी भ्रष्टाचाराचा वास येत होता
आणि तो मी पूर्ण 2-3 मीटिंग झाल्या, माझा पूर्ण विरोध होता. आणि मला अजून त्याच्यामध्ये कॉन्फिडन्स येण्यासाठी आशिष गोळे यांनी एक विरोध केला होता. ते आणि आम्ही दोघं जण म्हणजे एवढा विरोध केला, दोघं उभे राहू, आणि पूर्ण सभागृहामध्ये अजूनपर्यंत आम्ही दोघांनी विरोध नोंदवलेला आहे त्या ठिकाणी. क्या बात आहे. मला असं वाटतं हे तुमच्याकडनंच खरं तर वहिनींपर्यंत गेलेलं आहे. कारण जसं तुम्ही विचार करता की स्वच्छ आणि पारदर्शक राजकारण असलं पाहिजे, तसा कुठेतरी प्रयत्न वहिनींनी केला. कोविडचा मगाशी उल्लेख झाला. खरं तर तुम्हा दोघांचे बदलापूरकरांनी शतशः आभार मानले पाहिजेत. स्वतःचा हॉल तुम्ही कोविड सेंटरसाठी उपलब्ध करून दिला होता. तुम्ही दोघंही प्रत्यक्ष उतरून काम करत होतात. काय नेमके त्यावेळेचे दिवस आहेत, काही आठवणी आम्हाला सांगाल? पहिल्या लाटीमध्ये अशी व्यवस्था होती का ऍडमिट कुठे करायची व्यवस्थाच नव्हती संपूर्ण बदलापूरमध्ये. मग कुठेतरी अंबरनाथ त्यावेळेला नुकताच सुरू झालं होतं, काही ठाणे किंवा सेंट्रल हॉस्पिटलला जावं लागायचं. अशा वेळेला नागरिकांची खूपच गैरसोय होती. त्याच्यामुळे मी पत्र लिहिलं आधी की मग तुम्ही आमची जागा उपलब्ध आहे, तुम्ही ती वापरू शकता. आणि त्यावेळेचे तत्कालीन गिराशी साहेब होते, मला वाटतं प्रांताधिकारी, त्यांनी व्हिजिट केली. आणि शिवसेना साहेब वामनदादा म्हात्रे असो, आम्ही असो, त्यावेळेला कोणीही आपल्या प्रभागात सुद्धा कोविड सेंटर बनवून देण्याच्या विरोधात होते. कारण एवढा नागरिकांचा विरोध होता. गौरीला पण जेव्हा आम्ही प्रस्ताव मांडला तेव्हा तिथे मग स्थानिकांचा मोर्चा आमच्यावर आला. परंतु आम्ही त्यांना म्हटलं बाबा ही लोकांची व्यवस्था आहे, ही तर करावीच लागेल ना. आशीर्वाद हॉस्पिटलला पण जेव्हा परमिशन देण्यात आली तेव्हा तिथल्या स्थानिक नगरसेवकांनी तिथे विरोध केला होता, बाबा इथे आमच्या वॉर्डमध्ये नाही पाहिजे. अशा वेळेला आम्ही म्हटलं आमच्या ठिकाणी पाहिजे, आम्ही त्याचं व्यवस्थापन करू. जी जागा दिली ती शासकीय दरामध्ये भाड्याने दिलेली होती. तो संपूर्ण महाराष्ट्रात सेम पॅटर्न होतं, त्या पद्धतीने होती. त्यावेळेला कोणच जागा देऊ करत नव्हता. अशा वेळेला आम्ही नुसती जागा देऊ केली नाही तर सर्व यंत्रणा त्या ठिकाणी आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून तिथे ती 200 बेडचं हॉस्पिटल सुरू केलं. नुसतं सुरू करून थांबलो नाही तर तिथे आम्ही दिवस रात्र 24 तास तिथे थांबत होतो. हिला कोविड झाला होता. तुम्हाला एक किस्सा सांगतो. दुसरी लाट एकदम पीकवर होती. कुठेच त्यावेळेला बेड अवेलेबल नव्हते ऍडमिशनसाठी. आणि लागण लगेच 50% 60% अशी जोमाने होत होता. हिला जेव्हा कोविडची लागण झाली तेव्हा आशीर्वाद हॉस्पिटलमध्ये एक छोटीशी जागा त्या ठिकाणी उपलब्ध झाली. ही ऍडमिट झाली. 2च दिवसात ही सिरियस झाली. डॉक्टर बैकरांचा फोन आला. मी तिथे हॉस्पिटलच्या बाहेरच. सुरुवातीला रेमडेसिवीर घेतले पण त्यात काही रिकव्हर कंट्रोल झालाच नाही. तो खूपच पूर्ण छातीचा चेस्ट एकदम सफेद त्याचा MRI आला. त्याच्यानंतर डॉक्टरने सांगितलं मी हातभर आहे, आम्ही काहीच करू शकत नाही, तुम्ही जर इथं हलवली नाही तर आम्ही जबाबदारी घेणार नाही. हॉस्पिटलच्या बाहेर मी एकटाच होतो. रात्रीचे 10 वाजले. मी आणि विक्रांत कांबळे माझा सहकारी होतो. डॉक्टर बोलतो अर्जंट, ताबडतोब तुम्हाला पेशंट हलवायला लागेल. मी माझ्याकडे मी आर्थिकदृष्ट्या सक्षम माणूस, मी राजकीय दृष्ट्या सक्षम माणूस, पण कुठेच मला बेड उपलब्ध झाले. मी अनेक आमदारांना खासदारांना फोन केले तर बाबा बेड उपलब्ध करून द्या. बरोबर डॉक्टरांचे दर तासाला मला फोन करत होते, परिस्थिती क्रिटिकल आहे. मला काय वाटलं असेल त्यावेळेला. मी तिथे रात्री तास मजत होतो, 12, 1, 2 अख्खी रात्र हॉस्पिटलच्या बाहेर होतो. 24 तासाच्या नंतर मला कल्याणला विश्वनाथ भोईर आमदार होते आमचे, त्यांनी त्यांच्याकडून फोन आला तर मग तुमच्यासाठी आयुष हॉस्पिटलमध्ये एक जागा उपलब्ध केलेली. तेव्हा तिला 24 तास, मी 24 तास कसे काढले असते. तिला 24 तासाच्या तिथे ऍडमिट केलं. त्याने सांगितलं ऍडमिट करा, तुम्ही निघून जाईल, याची काही गरज नाही, ते कोणालाही घेत नाही. गाडीमध्ये आम्ही म्हणजे आमच्या एनडीओर मध्ये गेलो त्यावेळेला इनोव्हा उपलब्ध नव्हती आणि आम्ही कोविड नव्हतो तरी आम्ही त्या रिस्क घेत होतो. त्याच्यानंतर मी म्हटलं तोपर्यंत गौरीला आम्ही नुकतंच कोविड सेंटर सुरू केलेलं होतं. त्यावेळेला मला जाणीव झाली जर ही माझी परिस्थिती अशी आहे तर सामान्यांचं काय असेल. तेव्हा ही तिथे ऍडमिट, मी 24 तास गौरीला थांबून राहायचो, प्रत्येकाला तिथे ऍडमिट करून घेत होतो. सोनवलीला क्वारंटाईन सेंटर होतं, तिथे सगळे पेशंट 50% होऊन येत होतो. तर त्यावेळेला आयसीयू मध्ये काय 15-20 जागा होत्या. त्यावेळेला बाहेर जाऊन त्यांच्या प्रोटोकॉलच्या बाहेर जाऊन मी डॉक्टर फैम त्यावेळेला होते तिथले, त्यांना म्हटलं आपल्याला लोकांना न्याय द्यायची, गौरी हॉल खूप मोठा आहे, काही करा, आपल्याला ऍडमिशन द्यायचे. आम्ही त्यांच्या लिमिटेड खाटा, त्या आयसीयूच्या खाट कशा असतात तुम्हाला माहिती आहे, आम्ही तिथे आयसीयू मध्ये पत्र्याच्या खाटा लावल्या
आणि लोकांना गाद्या आणल्या आम्ही भाड्याने, आणि लोक जे येतील, तुम्ही सचिन झोडकर विचारा, 50% लागण होती त्यांना, बस जागा नव्हती. मी पत्र्याची काढ आणली आणि त्यांना तिथे झोपून त्यांच्यावर ट्रीटमेंट दिली. रेमडेसिवीर पण मी फ्री दिले. मी कुठूनही जमा कर, माझी 4 माणसं रोज संपूर्ण शहरात तिकडे मुंबईला फिरायची, रेमडेसिवीर आणायची आणि मी ते फुकट द्यायचो. मी जर ते ना तोट्यावर दिलं असतं तरी माझ्यावर आरोप झाले असते का रेमडेसिवीरचा धंदा करतो. आणि 24 तास तिथे ऑक्सिजन संपायला यायचं. आम्ही कुठून तरी आता पाया पडून आमदार उठवायचो, खासदार जे काही असतील वामन म्हात्रे रात्री 12, 1, 1, 2, 2 वाजता यायचे आणि आम्ही ऑक्सिजनच्या प्लांटवर जायचो. त्यांना रिक्वेस्ट करून हार्डली 2 तास पुरेल एवढं ऑक्सिजन राहायचं आणि आमची गाडी यायची. असं आम्ही वेळोवेळी करत होतो. म्हणजे खरं तर आपण असं म्हणू की ही फक्त नागरिकांची परीक्षा नव्हती, तुमची परीक्षा होती. कारण तुम्ही स्वतः कोविडशी लढा देण्यासाठी तुमचा स्वतःचा हॉल उपलब्ध करून दिला होता. मात्र त्याच वेळी तुमच्या प्रत्यक्ष स्वतःवरती ही वेळ ओढवली होती. खरं तर हा काळ सगळ्यांनाच विसरावासा वाटतो, पण पर्याय नाहीये. कारण आपण जे काम केलंय या कोविडच्या काळामध्ये, तर त्याला रेकग्निशन नाही म्हणूया आपण, पण त्याला एक हे काम करताना मी कुठे फोटो काढले नाही, का मी कुठे शूटिंग केले नाही, का माझ्या मागे कॅमेरा नव्हता. एक्झॅक्टली. तुमची रील्स पण आम्ही कधी बघितली नाही, त्यामुळे कधीच. तर त्यामुळे असं वाटतं की कुठेतरी या प्लॅटफॉर्मवर का होईना तुमचं काम तर लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. कोविडचा काळ जाऊ द्या, महत्वाचा होता. मी तिथे पेशंटला प्रत्यक्ष भेटायला जायचं आयसीयू मध्ये. का तर त्यावेळी लोक घाबरून त्यांची ऑक्सिजन लेवल ड्रॉप होत होते. त्याला कॉन्फिडन्स देण्याचं एक खूप मोठं काम आम्ही त्यावेळेला करतो. खरं, आणि ते फार महत्वाचं होतं. कारण मॉरल सपोर्ट जाऊ दे, तो सगळा काळ गेला. पण जसं आता तुम्ही म्हणलात की कार्यक्रमाचे बॅनर मी लावतो, आणि खरं तर ते कार्यक्रम दर्जेदार होणं याकडे तुमचं कायम लक्ष असतं. म्हणजे अनेक नामवंत गायक असतील, वक्ते असतील, साहित्यिक असतील, यांना तुम्ही इथे बोलवता आणि त्यांची व्याख्यानं, त्यांची कला सादर होते. इथले नागरिक त्याचा आस्वाद घेतात. खरं तर बदलापूरमध्ये तुम्हालाही माहिती आहे की पूर्वी असं म्हटलं जातं की बदलापूर पूर्वेतला जो नागरिक आहे तो जरा जास्त चोखंदळ आहे, किंवा तो जास्त चोखंदळपणे पाहतो, तो त्याच्यावरती समीक्षा पण करतो. पण तुम्ही हा जो इथला वर्ग निर्माण केलाय की इथे या सगळ्यांना आणून इथल्याही लोकांना तेच कार्यक्रम, तसाच एक चांगला चोखंदळ प्रेक्षक तयार करण्याचं कामही तुम्ही केलंय. हे कसं जमवलं तुम्ही सगळं? लोकांना आपण दिलं पाहिजे. सगळे क्लासच लोक आहेत बरोबर, पण इथे होत नव्हतं. आणि जेव्हा इथे व्हायला लागलं तिथे लोक यायला लागले आणि त्यांना आवडायला लागलं. नवीन पिढीला विशेषतः आवडायला लागलंय. अखिल भारतीय साहित्य समाजाच्या प्रत्येक अध्यक्षांना मी इथे आणलेलं होतं, साहित्यिकांना आणलं होतं, स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलन भरलं, डॉक्टर नरेंद्र जाधवांना मी इथे आणलं होतं. आणि त्यांच्या अनुभवाचा, त्यांच्या विचारांचा निश्चितपणे या ठिकाणी फायदा झाला. त्यात माझा एक हेतू होता. बघ, समाज आणि राजकारणात काम करत असताना ते म्हणतात ना, वॉटर मीटर गटर, ही कामं होतच असतात. मी नगरसेवक नसलो तरी ती कमी अधिक स्वरूपात होणारच होणार. पण लोकप्रतिनिधीचं अजून एक काम आहे माझ्या दृष्टीने, म्हणजे ती डॉक्टर रघुराम राजांचं एक पुस्तक आहे, समृद्ध समष्टी. ज्या भागात एक चांगलं वातावरण आहे त्या भागात मुलगा मोठा होताना त्याची करिअर चांगली बनते. ज्या भागामध्ये वातावरण खराब आहे, म्हणजे कुठेतरी अँटी सोशल एलिमेंट्स आहेत, क्राईम आहे, दारू पिणारे लोक जास्त आहेत, त्या वातावरणातला एखादा माणूस जर मोठा होतो, मुलगा मोठा होतो, तर तो जसा घडेल तसा इकडचा मुलगा वेगळा झालेला असेल. थोडक्यात सांगतो तुम्हाला, एखाद्या क्रिमिनल सिटी मधला एक मुलगा आहे समजा, तर क्रिमिनल सिटीमध्ये लहानाचा मोठा झाला, तो न्यूयॉर्क मध्ये लहानाचा मोठा झाला, सॅन फ्रान्सिस्को मध्ये लहानाचा मोठा झाला, तर प्रत्येक ठिकाणची त्याची करिअर वेगळी झालेली असेल. तर त्यासाठी एक चांगली आणि आदर्श समष्टी म्हणजे सोसायटी निर्माण झाली पाहिजे. आणि ती चांगली आणि आदर्श सोसायटी निर्माण करण्याचं काम सुद्धा लोकप्रतिनिधी केलं पाहिजे असं मला वाटतं. क्या बात आहे. हा खूपच मॉडर्न आणि वेगळा विचार आहे. खरं तर हा विचार प्रत्येक लोकप्रतिनिधी केला तर मला असं वाटत नाही की जी मगाशी आपली ऑफ कॅमेरा चर्चा आली, 200 वर्ष आपण मागे आहोत, ती पटपट भरून निघते जर आपण विचार केला तर. पण ह्या सगळ्यामध्ये अचानक अशोक सराफ एक दिवस तुमच्या घरी आले, तो किस्सा आम्हाला ऐकायचा आहे. परत मी ग्रंथालीचा विश्वस्त आहे. ही सर्व मंडळी ग्रंथालीशी जोडलेली आहे. आणि कुठलाही जे मुंबईतील जे साहित्यिक आहेत, जे ग्रंथालीशी जोडलेले आहेत, ते जेव्हा बदलापूरला येतात ते माझ्या घरी आल्याशिवाय राहत नाही. बरोबर. त्यामुळे त्यांचं येणं तुमच्या घरी झालं. निश्चितपणे अशोक सराफ असो किंवा अन्य अनेक मंडळी आहेत. बरोबर. वहिनी, या सगळ्या कार्यक्रमांमध्ये तुमचं योगदान कसं असतं? पडद्यामागचं असतं. म्हणजे मी आयोजनामध्ये मी असते,
आणि व्यासपीठावर मी असते. नाही पण हा दोन्हीचं एक समतोल साधणं फार महत्वाचं असतं. म्हणजे तुम्ही पडद्यामागे असता म्हणून ते निर्धास्तपणे स्टेजवरती जाऊ शकता, त्यामुळे हा समतोल महत्वाचा आहे. अनेक कार्यक्रमाला असं झालंय का ज्या वेळेला महिलांचे कार्यक्रम वगैरे आम्ही घ्यायचो किंवा इथे काही कार्यक्रम घ्यायचो आपल्या इथे, हे कुठेतरी बाहेर पक्षी निरीक्षणाला गेलेले असायचे किंवा कुठेतरी असं, त्यावेळेला कार्यक्रम 2 दिवस आहे, उद्या कार्यक्रम आज हे येणार, त्याच्या अगोदरचं नियोजन आम्हीच करायचं. पण या गोष्टीमुळेच कदाचित की त्याला एक वेगळी रंगत त्या सगळ्या कार्यक्रमांना आली आणि त्याला एक वेगळा दर्जा प्राप्त झाला. खरं तर आता निवडणुकीच्या दृष्टीने मला प्रश्न विचारायचे आहेत, पण त्याच्या आधी तुमच्याकडनं एक भूमिका किंवा एक तुमचे विचार मला ऐकायचे. लोकसभा निवडणुका झाल्या, विधानसभा निवडणुका झाल्या, आपल्या मतदारसंघामध्ये भिवंडी असेल, मुरबाड असेल, बरंच राजकारण झालं आणि त्याच्यानंतर आता पालिका निवडणुका आल्या. तर या दोन्ही निवडणुकांचा परिपाक या आत्ताच्या राजकारणात दिसतोय का तुम्हाला? हो, अर्थात लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार होते विद्यमान तत्कालीन केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब. महायुती होती, अनेक कार्यकर्त्यांच्या मध्ये संभ्रम होता. मला तर त्या लोकसभेला कोण कोणाचं काम करतं तेच समजत नव्हतं, पण मी प्रामाणिकपणे महायुतीचं काम केलं, इतरांच्या बद्दल मी काय बोलणार नाही. त्यानंतर विधानसभा निवडणूक होती. विधानसभा निवडणुकीमध्ये अधिक पिक्चर क्लिअर झालं. शिवसेनेने तर उघड विरोधाची भूमिका घेतली, हे सर्व आपल्याला ज्ञात आहेच. त्यावेळेला मी काही नगरसेवकांसोबत महायुतीचं काम केलं, म्हणजे अर्थात किसन कथोरे साहेबांचं काम केलं. म्हटलं महायुतीचा घटक पक्ष शिवसेना आहे तर आपण त्यांचं काम केलं पाहिजे. मी बराच प्रयत्न केला तर बाबा एकत्रितरित्या महायुतीचं काम झालं पाहिजे, पण माझं काय त्या प्रयत्नाने यश लाभलं नाही. आणि ते जे वाद आणि संभ्रम निर्माण झाले त्याचं अर्थात त्याचं रिफ्लेक्शन्स जे आहेत ते या नगरपालिका निवडणुकीत आलेले आहेत. आणि आता जे टोकाचे मतभेद, टोकाचे वाद इथे आता आपल्याला दिसतात आणि त्यात आम्ही सुद्धा भरडले जाणारच आहोत. पण तुम्ही म्हणजे सच्च्या दिलाने महायुतीचं काम केलं, त्याचा फटका तुम्हाला बसला का? अर्थात थोडाफार त्रास होणारच ना. शेवटी मन जी आहे थोडीफार कलुषित होण्याचा प्रकार होतोच ना. म्हणजे मतभेदांवर मनभेदांपर्यंत हे राजकारण. पण मी अजातशत्रू आहे थोडक्यात, मी ते रिकव्हरी वेगाने केलंय. नाही, आणि तुम्ही कुठलीही भूमिका मांडताना त्याच्या मागचं लॉजिक खूप चांगल्यापणे पटवून सांगता, त्यामुळे तुम्हाला तसा विरोध होणं फारसं शक्य नसतं. मन प्रामाणिक असेल, हेतूबद्दल शंका नसते. शेवटचे 4 प्रश्न आता निवडणुकीच्या दृष्टीने विचारतो. वहिनी, तुमचं प्रभागासाठीचं विजन काय? विजन असं आमचं आहे का कोणत्याही गोष्टी या ठिकाणी घडू नये आणि नेहमीच मी महिलांसाठी काम करत आलेली आहे. यापुढे महिलांसाठी अजून चांगल्या प्रकारे काय काम करता येईल ते माझं विजन असणार आहे. दादा, तुमचं विजन काय? मी मगाशीच तुम्हाला सांगितलं की ही समष्टी एक उच्च दर्जाची समष्टी निर्माण करणे, म्हणजे प्रभागाची जो वातावरण आहे, कल्चरल असो, एज्युकेशनल असो, उच्च दर्जाचं निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणे. वॉटर गटर मीटर तर होणारच आहे, पाणी पुरवठा व्यवस्थित झाला पाहिजे, वॉटर रेशनिंग झाली पाहिजे, सर्वांना समान पाणी मिळालं पाहिजे. आणि माझं ऍक्च्युली व्हिजनच असं आहे, व्हिजन म्हणजे स्वप्न म्हटलं पाहिजे की परदेशातली जी शहरं आहेत तशी शहरं आपल्या भागात निर्माण झाली पाहिजे. पण ते खूप कठीण आहे. मगाचा विषय की आपण भारतातलं बदलापूर आणि चायनातलं बदलापूर याच्यात 200 वर्षाचा फरक असेल तर ती गॅप कमी करण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. ते निश्चितपणे माझ्याकडून होतं. विरोधकांना काय सांगाल, तुमच्या विरोधकांना? हा, निवडणूक त्यांनी एक दिलदारपणे लढवावी, चांगल्या मार्गाने लढवावी. आणि लोकशाहीमध्ये जनता ही ठरवत असतात कोणाच्या पाड्यात कौल टाकायचं. रॅपिड फायरने आपण या मुलाखतीचा शेवट करू. मी रॅपिड फायरचे प्रश्न आधी दादा तुम्हाला विचारतो. बदलापूरचा विकास आधी की तुमच्या प्रभागाचा? अर्थात बदलापूर. भाजपची सत्ता आली तर काय करणार? सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करणार, तर त्यांनी संधी दिली तर. प्रभाग 4 आणि 4B मध्ये आवाज कोणाचा? अर्थात जनतेचा आवाज. वहिनी, तुम्हाला बदलापूरचा विकास आधी की तुमच्या प्रभागाचा? बदलापूरचा. भाजपची सत्ता आली तर काय करणार? जसं यांनी सांगितलं तसंच. प्रभाग 4A आणि B मध्ये आवाज कोणाचा, तुमचा की विरोधकांचा? जनतेचा. क्या बात आहे, वा वा. ही दोन्ही शेवटची उत्तरं फारच डिप्लोमॅटिक होती, त्यामुळे तुमच्या दोघांचे अभिनंदन आणि तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. तुमच्यासारखे लोकप्रतिनिधी फक्त बदलापूरलाच नाही तर प्रत्येक शहराला मिळावेत. आणि जसं आपण मगाशी म्हटलं की ह्या 200 वर्षांच्या फरकाचा जो प्रवास आहे तो झटपट आपण कापावा आणि संपूर्ण भारताचाच यामध्ये फायदा असेल.
तर तुम्हाला दोघांनाही खूप साऱ्या शुभेच्छा देतो निवडणुकीसाठी आणि पुढच्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीसाठी. आज आम्हाला वेळ दिला तुमच्या सगळ्या व्यस्त कार्यक्रमांमधनं, त्याबद्दल आपले मनापासून आभार. धन्यवाद. Subscribe for more content.